बीजेपीने पूर्ण सेटिंग केलेली आहे। वंचितचा नेताच भाजपसोबत मिळलेला आहे। वंचितचा नेताच भाजपसोबत मिळला आहे। वार्ड क्रमांक माझा 13 होता, मी तिथे प्रभाग क्रमांक 13 होता, तिथे माझा 2000 लोकांचा परिवार राहतो आणि मला 500 लोकांचे मतदान तिथे दाखवत नाहीये। काँग्रेसचा खाता उघडलेला आहे, काँग्रेसची एक सीट निवडून आली आहे, राष्ट्रवादीचे 3 उमेदवार निवडून आलेले आहे, काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीचे एकूण 4 उमेदवार निवडून आले आहेत। जनतेचा हा कौल आहे आणि माझे मतदारांनी दिलेला विषय मला मान्य आहे। माझा परिचय दिव्यांनी कसबी आहे। मी काँग्रेस पक्षात मोठी होती SC कोट्यामधून। इथे निकाल असा लागला या निवडणुकीमध्ये नगर परिषदमध्ये सगळ्या चोराची सरकार आहे। बीजेपीने पूर्ण सेटिंग केलेली आहे। माझा 2000 लोकांचा परिवार इथे राहतो 13 नंबरमध्ये आणि मला 500 लोकांचाही मत दाखवत नाहीये। मी जिथूनही हारली आहे पण मी हारूनही जिंकली आहे। हे सगळ्या सेटिंगचा कमाल आहे। बीजेपी सरकारने पूर्ण घोटाळा केला आहे आणि पूर्ण सेटिंग केली आहे। कोणत्या आधारावर? मी माझ्या पर्सनल लेवलच्या आधारावर 2000 लोक माझा परिवार राहतो 13 नंबर वार्डामध्ये आणि तिथे मला 500 लोकांची मतदान नाही दाखवत आहे आणि वंचितच्या सीटा काढल्या त्यांनी जाणून, कारण की वंचितचा नेता त्यांच्यासोबत मिळलेला आहे आणि त्यांच्या त्या बाईला वंचितच्या माझ्या अपोजिटची बाई होती, तिला 500 बघा 200 पण मतदानाची लायकी नाही आणि ती लीड मध्ये दाखवत आहे। हे पूर्ण भाजपची चाल आहे। वाडीमध्ये राजेश जंगले यांनी तमाशा करू नये म्हणून त्याच्या 2-3 सीटा काढण्यात आल्या आहेत। 12 नंबरमध्ये माझं घर आहे, तिथे पूर्ण अदर कास्ट लोक राहतात, तिथे पण दुसऱ्याला गेली आहे पूर्ण आणि तरी या लोकांनी वंचितची सीट जाणून मुद्दाम तिथे दिली। मला असं वाटतं कुठेतरी घोड झालेला आहे, कुठेतरी नाही, पूर्ण घोड झाला आहे। 1 पासून 13 नंबरमध्ये पूर्ण घोड झाला आहे। भाजप सरकारने जे लोक त्यांचे खास आहेत फक्त त्यांनाच निवडून दिलेलं आहे। आधी 2 दिवसाची फुटेज आम्हाला आम्ही मागणी केली, 4दा फॉर्म भरला तरी आम्हाला देण्यात आली नाही आहे। 4दा आम्ही ऍप्लिकेशन आम्ही PSI पर्यंत गेलो, आम्ही निवडणूक अधिकाऱ्यांपर्यंत गेलो, CO मॅडम पर्यंत गेलो, तरी त्यांनी आम्हाला झामरसाठी पण परमिशन दिलेली नाही आहे आणि आम्हाला काय म्हणतात CCTV फुटेज पण 3 तारखेपासूनची दिलेली आहे। आम्ही बसलो 4 तारखेपासून पण आम्हाला 2 तारखेच्या रात्रीपासून तर 3 तारखे 4 तारखेपर्यंतच्या फुटेज देण्यात आलेला नाही आहे। काय कारण आहे? आम्हाला त्या CO मॅडमनी फुटेज न देण्याचं कारण द्यावं, काय कारण आहे म्हणून आणि कुठून घोटाळा झाला आहे ह्याचंही पण कारण द्यावं। चुनाव प्रक्रियेवर विश्वास नाही आहे, तुम्ही काय करणार? पुढे काय करायचं आहे? आता सगळी सरकारच त्यांची आहे, सत्ताही त्यांची आहे। काय कर मी मला काय करायचं आता मी माझ्या लेवलवर करीन। हार मान्य नाही, माझी हार आहेच नाही। माझे हे लोक जितके उभे आहेत हे सगळे हे लोक सांगत आहे की आम्ही सगळ्यांनी मतदान तुला केलं आहे, असं कसं ते वंचितवाले येऊ शकतात? हे माझी हारच म्हणून हे लोक सांगत आहे की तू जितलेली आहे, हारलेली नाही आहे। बीजेपीवर आरोप आहे की वंचितवर आरोप आहे? माझा वंचितवरही आरोप आहे, बीजेपीवर आहे। वंचितचा नेताच भाजपसोबत मिळलेला आहे। वंचितचा नेताच भाजपसोबत मिळला आहे। माझा आरोप वंचितवाल्याचा नाही आहे, वंचितचा नेताच भाजपसोबत मिळलेला आहे। ईव्हीएमवर आरोप आहे की चुनाव प्रक्रियेवर आरोप आहे? माझा 3-4 लोकांवर आरोप आहे। इलेक्शन कमिशनरवर पण आरोप आहे, CO मॅडमवर पण आरोप आहे आणि इथे काय म्हणते वंचितवर पण आरोप आहे आणि बीजेपीवर पण आरोप आहे। तुमचा वार्ड क्रमांक काय? वार्ड क्रमांक माझा 13 होता, मी तिथे प्रभाग क्रमांक 13 होता, तिथे माझा 2000 लोकांचा परिवार राहतो आणि मला 500 लोकांचे मतदान तिथे दाखवत नाहीये। प्रत्यक्षात हे लोक सांगत आहे की आम्ही संख्या निर्माण झाली, त्यामुळे नाही, इथलीच नाही सगळ्याच वार्डातली संख्या निर्माण झाली आहे।